प्रकाशितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये चाण्डलिकाय माने संसारहारमोक्षान्तये पुण्डरीकवरे स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आपण भगवद्गीता पाहतो आहोत आणि त्यामध्ये 13व्या अध्यायापर्यंत भगवद्गीता कशी आली, प्रत्येक अध्यायामध्ये काय काय सांगितलं गेलं हे आपण पाहिलं। आजपासून आपण 14वा अध्याय पाहणार आहोत। मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलेलं होतं की जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सापडलेला पुरुष मुक्त कसा होतो, हे प्रकृती आणि पुरुष दोघांनाही ओलांडून तो पलीकडे कसा जातो याचं 13व्या अध्यायामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये असा पुरुष, आपण पुरुष आणि प्रकृतीचे जे 3 गुण आहेत त्याच्यासह प्रकृती आपल्यापेक्षा वेगळी आहे असं जाणतो। सत्व रज आणि तम ही प्रकृती आपल्यापेक्षा वेगळी आहे असं जो पुरुष जाणतो, तो कसाही वागत असला तरी सर्वथा वर्तमानोपी नस भूयोभिजायते, त्याला पुनर्जन्म घडत नाही असं भगवंत 13व्या अध्यायात म्हणालेले होते। आणि मी तेव्हा असं म्हटलेलं होतो, य एवं वेत्ति पुरुषम प्रकृतींच गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयोभिजायते। तेव्हा कसंही वर्तन जरी असलं तरी, बाह्य वर्तन प्रकृतीचं, तरी देखील तो गुणातीत होतो असा उच्चार जेव्हा भगवंतांनी केलेला होता तेव्हा या ज्ञान विज्ञानात्मक निरूपणामध्ये सत्व रज आणि तम या 3 गुणांना ओलांडलेला पुरुष कसा असतो हे भगवंत पुढे सांगणार, याचं हे सूचित भगवंतांनी केलेलं होतं। त्याच्या आधी 7व्या अध्यायामध्ये ये चैव सात्विका भावा राजसा तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धि न तु अहम तेषु ते मयि असं भगवंत म्हणालेले होते। आपल्याला जर आठवत असेल तर तेव्हा मी असं म्हटलेलं होतो की सगळा 14वा अध्याय मत्त एवेति तान विद्धि न तु अहम तेषु ते मयि, हे सर्व माझ्यापासून झालेले आहेत पण मी त्यांच्यात नाही, ते माझ्यात आहेत। सत्व रज आणि तम हे 3ही गुण माझ्यापासून निर्माण झालेले आहेत, मी त्यांच्यात नाही, ते मात्र माझ्यात आहेत आणि ते माझ्यापासून निर्माण झालेले आहेत असं जेव्हा भगवंत 7व्या अध्यायात म्हटलेले होते तेव्हा तिथूनच 14व्या अध्यायावर गीतेची किरणं पडलेली होती असं मी तुम्हाला म्हटलेलं होतं। आता आपण प्रत्यक्ष 14वा अध्याय पाहायला सुरुवात करणार आहोत। हा जो 14वा अध्याय आहे तो भगवंतांनी जे ज्ञान विज्ञानात्मक निरूपण 7व्या अध्यायापासून सुरू केलं त्या निरूपणाचाच पुढचा भाग म्हणून समजला जातो। आपण पाहिलेलं आहे की गीतेची जी विभागणी आहे ती विभागणी 2 समांतर आणि एकमेकांना उपकारक अशा निरूपणामध्ये पुढे गेलेली आहे। त्याच्यातला एक भाग म्हणजे शुद्ध ज्ञान, म्हणजे ज्याला आत्मज्ञान असं म्हणतात, त्याची संपादनी कशी करायची हे सांगणारा आहे। दुसरा अध्याय जो सांख्य योग म्हणून ओळखला जातो, तिसरा अध्याय कर्मयोग, 3 ते 5
कर्मयोगाचं निरूपण भगवंतांनी केलं. 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 8वा अध्याय हे ध्यान योगाचं निरूपण भगवंतांनी या अध्यायामध्ये केलं. तसंच दुसरा भगवद्गीतेमध्ये आलेला समांतर भाग म्हणजे हे जे आत्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान टिकवण्यासाठी म्हणून करावा लागणारा विचार अथवा विवेक हा प्रथमतः 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला. त्याला ज्ञान विज्ञान योग असंच म्हटलं गेलेलं आहे. 9व्या 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये मनुष्याची अवहेलना नको, मनुष्य मात्रामध्ये असणाऱ्या परमात्म्याची अवहेलना नको असा ज्ञान विज्ञानात्मक भाव भगवंतांनी सांगितला. 10व्या अध्यायामध्ये सृष्टीच्या रूपाने नटलेला जो विभूती म्हणून भाग आहे त्याची अवहेलना नको, त्याच्यामध्ये परमात्मा कसा पाहायचा याची दृष्टी भगवंतांनी सांगितली. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप सांगितलं. 12व्या अध्यायामध्ये हा जो ज्ञान विज्ञानात्मक भाग आहे त्याचा समन्वय करून श्रद्धा प्रेमासहित कर्म, ज्ञान, ध्यान आणि श्रद्धा प्रेम यांनी अंती जीवनाचं साफल्य कसं होतं ते उलगडून दाखवलं. आणि हा जो 13, 14 आणि 15 आपल्या आता ज्ञानकांड म्हणून सुरू झालेले असे अध्याय आहेत, त्याच्यामध्ये 13व्या अध्यायामध्ये मुख्यतः क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आणि त्याच्याच अंतर्गत प्रकृती पुरुष विवेक असं भगवंतांनी मागच्या अध्यायामध्ये सांगितलं. एक क्षेत्र आहे, शरीर आहे, देह आहे, एक क्षेत्रज्ञ आहे, त्या शरीरामध्येच वास करणारा असा एक आहे जीव रूपानी, जो 7व्या अध्यायात वर्णन केलेला होता. तेच प्रकृती आणि पुरुष ही नावं घेऊन याच 13व्या अध्यायामध्ये परत एकदा तेच निरूपण भगवंतांनी केलं. आणि हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष हे परमात्म्यापासून आलेले आहेत असा एक ज्ञान विज्ञानात्मक भाव भगवंतांनी सांगितला. 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग, सत्व, रज आणि तम कशा रीतीने काम करतात मनुष्याच्या देहावर ते भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि 15व्या अध्यायामध्ये जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अथवा प्रकृती आणि पुरुष किंवा 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा प्रकृती अशा अंगाने निरूपण केलेलं आहे, तेच निरूपण क्षर आणि अक्षर या पद्धतीने 15व्या अध्यायामध्ये केलं. आणि पुरुषोत्तम मी परमात्मा या सर्वांपेक्षा वेगळा कसा आहे आणि माझ्यापासूनच हे सर्व कसं निर्माण झालेलं आहे हे 15व्या अध्यायामध्ये सांगितलं. 13व्या अध्यायामध्ये सर्व जे कर्तृत्व आहे ते सर्व कर्तृत्व प्रकृतीचं किंवा क्षेत्राचं आहे आणि पुरुष किंवा क्षेत्रज्ञ हा उदासीन असतो असं सांगितलं. या प्रकृती पुरुष शब्दाचा स्त्री आणि पुरुष या भावाशी काहीही संबंध नाही. तसा घोटाळा कोणीही मनात करून घेऊ नये. स्त्री आणि पुरुष एका प्रकृतीपासून जन्माला येतात. रूपकामुळं प्रकृती आणि पुरुष याचा स्त्री आणि पुरुष अशा भावामध्ये भगवंतांना सांगण्याचा कोणताही मतलब नाही. पुरुष हा निराळा आहे आणि प्रकृतीपासून सर्व जग निर्माण होतं, विश्व निर्माण होतं, म्हणून प्रकृतीपासूनच स्त्री आणि पुरुष हे दोघंही निर्माण होतात. या 14व्या अध्यायामध्ये एकाच प्रकृतीपासून नानाविध सृष्टी, विशेषतः सजीव सृष्टी आणि मानवी जीवन कसं उत्पन्न होतं हे सांगितलेलं आहे. त्रिगुणांच्या अंगाने प्रकृती कशा प्रकारे कार्य करते हे 14व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. हा ज्ञानकांड म्हणून सांगितला जाणारा भाग असल्यामुळे 13, 14 आणि 15वा अध्याय हा तुम्हाला जरा लक्षपूर्वकच ऐकायला लागेल. त्रिगुणांच्या अंगाने प्रकृती कार्य कशी करते याचं वर्णन जसं आलेलं आहे तसंच स्थावर सृष्टी सुद्धा त्रिगुणात्मक प्रकृतीचाच पसारा आहे.
सजीव आणि स्थावर सृष्टीविषयक असा विचार असल्यामुळं 7व्या अध्यायामध्ये जे ज्ञान विज्ञान सांगायला घेतलं तेच मी परत एकदा सांगतो असं या अध्यायाच्या प्रारंभामध्ये भगवंत म्हणतात. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान सर्व ज्ञानामध्ये उत्तम ज्ञान आहे असं परत एकदा भगवंत या अध्यायाच्या प्रारंभी सांगतात. या ज्ञानाच्या आश्रयाने माझ्याशी एकरूपता पावलेले जन्म मरणाच्या फेऱ्यातून अजिबात मुक्त होऊन जातात असं भगवंत या अध्यायाच्या सुरुवातीलाच म्हणतात. विश्वाची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती परमात्म्यापासून झालेली आहे. प्रकृती आणि पुरुष असे दोन विभाग असले तरी देखील परमात्म्यापासून प्रकृती आणि पुरुष दोन्ही निर्माण होतात असं 13व्या अध्यायामध्ये जे भगवंतांनी सांगितलं. याच्या आधी 3ऱ्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी मूळ अव्यक्त किंवा अक्षर ब्रह्मापासून महत म्हणजे प्रकृती, त्या प्रकृतीपासून त्रिगुणात्मक प्रकृती आणि त्याच्यापासून कर्म आणि त्याच्यापासून सर्वात शेवटी मनुष्य मात्र अशी एक व्युत्पत्ती या विश्वाची सांगितलेली होती. आणि अक्षर ब्रह्मापासून अव्यक्त अशा ब्रह्मापासून ते भूतमात्रांपर्यंत सर्व काही परमात्माच झालेला आहे असं सांगितलेलं होतं मागं 3ऱ्या अध्यायात आणि 8व्या अध्यायामध्ये. या इथं महत ब्रह्म म्हणजे प्रकृती ही माझी योनी आहे असं भगवंत म्हणतात. मी त्या ठिकाणी गर्भ ठेवतो आणि त्यापासून सर्व भूतमात्र उत्पन्न होतात अशा प्रकारचं निरूपण या ठिकाणी भगवंतांनी केलेलं आहे. मम योनी महत ब्रह्मा असे शब्द इथं भगवंतांनी वापरले. एकूण तीच गोष्ट भगवंत पुन्हा एकदा सांगत आहेत की ही सर्व विश्व माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. एकूण महत ब्रह्म ही योनी असून मी म्हणजे परमात्मा हा बीजदाता पिता आहे असं निरूपण या ठिकाणी भगवंतांनी केलं. ईश्वराचा संकल्प हाच कोणी संकल्प हेच बीज आणि त्याच्यापासून सर्व विश्व निर्माण झालं अशा प्रकारचं निरूपण या ठिकाणी केलेलं आहे. अशा रीतीने 7व्या अध्यायामध्ये अपरा परा प्रकृती आणि ईश्वर असा भेद केलेला आहे आणि ईश्वरापासून हे सर्व विश्व निर्माण झालं असं सांगितलेलं आहे. तर या अध्यायात 14व्या अध्यायामध्ये प्रकृती महत ब्रह्म ही प्रकृती माता म्हणून वर्णन केलेली आहे आणि पुरुष पिता म्हणजे ईश्वराचा संकल्प एकोहम बहुस्याम प्रजायेयेति, मी अनेक प्रजेच्या अंगाने नटावं असा ईश्वराचा संकल्प हेच कोणी बीज हा पुरुष पिता आणि उभयरूप दोन्हीही ईश्वरच आहेत असं निरूपण या अध्यायामध्ये केलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये प्रकृती अथवा अपरा प्रकृती ज्याला 7व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे त्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. तसंच चिदाभास किंवा जीव हे बीज ज्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे आणि एकूण या क्षेत्राची पेरणी करणारा म्हणून ईश्वर असं 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. तर 15व्या अध्यायामध्ये हीच गोष्ट क्षर म्हणजे क्षेत्र अथवा प्रकृती, अक्षर म्हणजे बीज अथवा जीव प्रकृती अथवा परा प्रकृती आणि पुरुषोत्तम म्हणजे उभयरूप पेरणी करणारा आणि सर्वांच्या बाहेर असणारा व्यापक परमात्मा असा एकूण या 4ही अध्यायांच्या निरूपणाचा समन्वय आहे. याच्यामध्ये 5व्या श्लोकापासून ते 18व्या श्लोकापर्यंत एकूण सत्व रज आणि तम या 3 गोष्टी जेव्हा प्रकृतीमध्ये वर्तन करतात, कोणालाही एक देह मिळालेला आहे आणि त्या देहाच्या योगाने तो वर्तन करत असताना कधी सत्व कधी रज अथवा कधी तम हे गुण निर्माण होणं हे अपरिहार्य आहे.
आणि जेव्हा अशा प्रकारचे गुण देहामध्ये काम करतात तेव्हा कशा प्रकारे ते काम होतं हे 5व्या ते 8व्या अशा जवळपास 14 श्लोकांमध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये परमात्मा किंवा परमेश्वर किंवा अक्षर किंवा अव्यक्त अशा एका परमेश्वरापासून महत ब्रह्म, मूळ प्रकृती किंवा प्रकृती माता, तसंच ईश्वराचा संकल्प विश्व निर्माण करण्याच्या बाबतचा, तोच कोणी एखादा बीज म्हणून पुरुष पिता, चिदाभास किंवा जीव विषयक संकल्प, अशा 2 गोष्टी निर्माण झाल्या आणि यांच्या संयोगाने किंवा यांच्या एकत्रित येण्याने पशु पक्षादी सर्व योनींची उत्पत्ती झाली असं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम या 3ही गुणांची लक्षणं ठळकपणाने उठून दिसतात. त्याच्यापैकी जेव्हा सत्व गुणाचं लक्षण दिसतं तेव्हा तत्र सत्वम निर्मलत्वम, त्याच्या ठिकाणी निर्मलत्व, प्रकाशकम, अनामयम, तो एक प्रकारे प्रकाश देणारा, ज्ञान देणारा, स्फूर्ती देणारा असं गुण सत्व गुणाचं सांगितलेलं आहे. वर्णन, लक्षण सत्व गुणाचं सांगितलेलं आहे. जेव्हा सत्व गुण आहे तेव्हा तो प्रकाश देतो, ज्ञान देतो, स्फूर्ती देतो, तो निर्मल असतो, थोडक्यात तो चारित्र्य सूचक असतो. तसंच तो निर्दोष असतो, दोषरहित असतो, विकारांशिवाय बहुतांशी तो असतो. जेव्हा रजगुण निर्माण होतो तेव्हा निरनिराळ्या वासना अथवा इच्छा या रजगुणामुळं निर्माण होतात. तसंच तृष्णा आणि अतृप्ती हे रजगुणाचं अजून एक लक्षण सांगितलेलं आहे. वासना, इच्छा या जशा निर्माण होतात तशा त्या निर्माण झाल्यावर देखील तृष्णेचं रूप धारण करतात, त्या वाढायला सुरुवात होते. म्हणजे नुसत्या वासना आहेत इथं थांबत नाहीत, तर त्या अपरिमित वाढतात. त्या वासनांमध्येच तृष्णेचा समावेश असतो. म्हणजे त्या वासनांची एकच लेव्हल, एकच पातळी न राहता त्या कितीतरी वृद्धिंगत होऊ शकतात. त्याला कारण तृष्णा हे रजोगुणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. तसंच एवढं सगळं झालं तरी देखील वासना निर्माण झाल्या आणि तृष्णा निर्माण झाली, म्हणून वासना अपरिमित वाढल्या आणि त्या वासना देखील भोग भोगून जरी शमवल्या तरी देखील अतृप्ती हे रजोगुणाचं अजून एक वर्णन, गुणवर्णन केलेलं आहे. अतृप्ती हा रजोगुणाचा विशेष आहे, तर सदा तृप्त असणं हा सत्वगुणाचा विशेष आहे. जेव्हा तमोगुण निर्माण होतो तेव्हा मुख्यतः अज्ञान म्हणजे स्वरूप विषयक अज्ञान, आत्मविषयक अज्ञान हे रजोगुणाचं, तमोगुणाचं फारच मोठं लक्षण सांगितलेलं आहे. तसंच त्या अज्ञानातून ते लक्षण जरी रजोगुणाचं असलं तरी तमोगुणाच्या ठिकाणी या अज्ञानातून अनेक काही गुणांची निर्मिती होते. मोह, आळस आणि कर्तव्याचा विसर हे तमोगुणाचं अजून एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आपल्या आपल्या तऱ्हेने जी कर्तव्य असतात ती सर्व कर्तव्य तमोगुणी मनुष्य पार विसरून जातो. आळस, निद्रा आणि प्रमाद ही तमोगुणाची वैशिष्ट्ये आहेत. रजोगुणी मनुष्य तमोगुणाला नावं ठेवतो. जसं रावणाने कुंभकर्णाला हलवून उठवलं की तुझं कर्तव्य काय आहे. कर्तव्याचा विसर हे तमोगुणाचं लक्षण आहे. रजोगुणाची कर्म प्रेरणा हे लक्षण आहे. सत्वगुण जेव्हा बलिष्ठ होतो तेव्हा मी सुखी, मी ज्ञानी अशा अभिमानाने सत्वगुण मनुष्याला बांधतो. सत्वगुणी मनुष्य सात्विक सुखामध्ये अत्यंत अभिमानात वर्तन करताना तुम्हाला दिसेल. त्याचं विशेष म्हणजे हे जग कशा प्रकारे वर्तन करत आहे आणि त्याच्यात आपण किती सुखी आहोत असं सत्वगुणी माणसाला सतत वाटत राहतं. तसंच अज्ञानामध्ये असणाऱ्या जगताची सत्वगुणी मनुष्य कीव करताना दिसतो. असं जेव्हा होतं तेव्हा सत्वगुण देखील मनुष्याला अभिमानाने बांधून टाकतो.
तर रजोगुणी मनुष्य कर्म करण्याच्या प्रवृत्तीच्या संघाने रजोगुणी वृत्ती मनुष्याला बांधते. त्याला अपरिमित कर्म करावी असं वाटायला लागतं. सत्वगुणी मनुष्य जो कर्म न करणारा आहे त्याच्यापेक्षा आपलं जीवन किती वरचं झालेलं आहे कर्म करण्याच्या प्रेरणेने, असं त्याला सातत्याने वाटत राहतं. आणि कर्म करण्याच्या प्रवृत्तीचा संघ हा इतका विलक्षण असतो की विनोबा एका ठिकाणी असं म्हणतात की डोंगर हटवावा, समुद्र बुजवावा, अशा एक विलक्षण प्रेरणा त्याच्या ठिकाणी निर्माण होतात. किती पैसे मिळवावेत काही त्याला सुमार नाही, किती मान मिळवावा काही सुमार नाही, किती मोठं होण्याची इच्छा धरावी काही सुमार नाही, अशा प्रकारे रजोगुण वर्तन करताना दिसतो. त्याच्या बरोबरच जेव्हा तमोगुण हा खूप उत्कर्षाला येतो तेव्हा मुख्यतः निद्रा, आळस आणि प्रमाद यांनी तो बांधून ठेवतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणतीही कर्म प्रवृत्ती संपून जाते, तसंच ज्ञान प्रवृत्ती देखील अजिबात त्याच्या ठिकाणी नसते. याच्या ऐवजी तो झोपेतून उठला की आळसामध्ये सापडतो, आणि आळसातून उठला तर प्रमादामध्ये सापडतो, आणि प्रमादामुळं जो त्याला शारीरिक मानसिक त्रास होतो त्यामुळे तो परत झोपतो. अशा प्रकारे एका दुष्टचक्रामध्ये तो सापडतो. निद्रा, आळस आणि प्रमाद एकातून एकात, एकातून एकात, आणि त्याच्यातून परत निद्रेमध्ये, असं त्याचं जीवन चालू राहतं. त्याच्या हातून चुकाही, प्रमादही भरपूर होतात. त्या प्रमादाची शिक्षा देखील समाजातून अथवा कुटुंबियांकडून अथवा स्वतःच्या शरीराकडून त्याला प्राप्त होते, आणि तो परत निद्रेमध्ये जातो. निद्रा संपते कधी ना कधीतरी, तेव्हा तो आळसामध्ये पडतो, आणि असा मनुष्य काही करायला गेला की प्रमाद करतो. हे तमोगुणी मनुष्याचं लक्षण सांगितलेलं आहे. सत्वगुणी जो मनुष्य आहे तो त्याचा सत्वगुण हा त्याला सुखाच्या ठिकाणी आसक्त बनवतो. सुखासक्त जीवन, पण हे सुख उच्च दर्जाचं असं सुख असतं. इंद्रियजन्य केवळ सुख नसतील तरी देखील तो सुखाच्या ठिकाणी आसक्त होतो. या सुखाचं स्वरूप काय? तर या सुखाचं स्वरूप मुख्यतः ध्यान, अध्ययन, चिंतन असं या सुखाचं लक्षण आहे. त्याला अधिकाधिक ध्यान करावं असं वाटतं, अधिकाधिक चिंतन करावं असं वाटतं, अधिकाधिक अध्ययन करावं असं त्याला वाटतं. पण या सुखाच्या ठिकाणी तो अत्यंतिक आसक्त झालेला असतो. तर रजोगुणी मनुष्य कर्माच्या ठिकाणी अत्यंतिक आसक्त झालेला असतो. प्रवृत्ती हे रजाचं त्यातल्या त्यात निर्दोष असं लक्षण सांगितलेलं आहे. पण तेच रजोगुणाचं लक्षण असल्यामुळं त्या प्रवृत्तीच्या योगाने तो कर्माच्या ठिकाणी आसक्त होतो. त्या प्रवृत्तीच्या योगाने तो ध्यानाच्या ठिकाणी अथवा चिंतनाच्या ठिकाणी आसक्त होत नाही. तर अधिक पैसे मिळवावेत, अधिक मान मिळवावा, अशा रजोगुणी वृत्तीमध्ये तो अधिक आसक्त होतो. आणि या आसक्तीतून पुढं भोग लालसा त्याच्या ठिकाणी अपरिमित वाढते. ही भोग लालसा पूर्ण करण्यासाठी धनलोभ वाढतो, आणि धन मिळवण्यासाठी म्हणून नवीन नवीन कर्मांचा आरंभ करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण होते. एका व्यवसायातून जेवढे पैसे मिळतील तर दुसरा एखादा व्यवसाय त्याची दृष्टी त्याच्याकडे जाते, आणि त्याच्यातून देखील पैसे मिळवावेत असं त्याला वाटत राहतं. अशा प्रकारे अनेक व्यवसायांमध्ये तो आपला पसारा वाढवतो, आणि परिणामतः तो अशांतीला प्राप्त होतो. कारण प्रत्येक व्यवसायाची वेगळी वेगळी शांती, अशांती, सुख, दुःख त्याला घेरून येतात. आणि मुळात प्रवृत्ती हे रजोगुणाचं जे निर्दोष लक्षण आहे ते भोगाकडे वापरल्यामुळं तो परिणामी अशांतीचा धनी होऊन जातो. तर तमोगुणी मनुष्य त्याचं ज्ञान हे नेहमी झाकोळलेलं असतं. त्यामुळं एकूण कर्तव्य मूढतेच्या ठिकाणी तो आसक्त असतो.
म्हणजे काही न करण्याच्या प्रेरणेच्या ठिकाणी तो आसक्त असतो. त्याला जर काही करायला सांगितलं तर काही न करण्याचीच आसक्ती त्याच्या ठिकाणी भरून राहिलेली असते. असं असल्यामुळं तो हात पाय हलवत नाही. जर जमलं तर कोणी त्याला घास भरवले तरी देखील चालतील. तो जेवायचे कष्ट जास्तीत जास्त घेईल. इतकी त्याची कर्म न करण्याची प्रवृत्ती ही वाढायला सुरुवात होते आणि एकूण कर्तव्य विमूढ असा तो होतो. आणि कर्तव्य विमूढ हीच त्याची आसक्ती होऊन जाते. सत्व प्राबल्य जेव्हा येतं तेव्हा मृत्यूनंतर स्वर्गादी निर्मल लोक सत्वगुणी व्यक्तीला प्राप्त होतात. मृत्यूनंतर एक जीवन आहे आणि त्या जीवनामध्ये निर्मल लोक त्याला प्राप्त होतात असं सांगितलेलं आहे. पण मृत्यूच्या पूर्वी देखील त्याला तो निर्मल लोकामध्येच राहतो. मृत्यूनंतरच्या जीवनाची फारशी चर्चा जरी केली नाही तरी शास्त्र म्हणतं त्या अर्थी ते खरं आहे. पण मृत्यूच्या पूर्वी देखील तो निर्मल लोकामध्येच राहतो. असं असल्यामुळंच आपल्यासारख्या सगळ्या व्यक्ती आपण सर्वजण एका संघामध्ये इथं येत असल्यामुळं निर्मल अशा संगतीमध्ये आपण वर्तन करतो. मृत्यूनंतर देखील हेच आहे, याच्यावर विश्वास ठेवा. उत्तम निर्मल अशा लोकांमध्ये सत्वगुणी मनुष्य जाऊन पोहोचतो. 6व्या अध्यायाच्या अनुसार योग्यादीच्या कुळामध्ये सत्वगुणी मनुष्य जन्म घेतो असं सांगितलेलं आहे. तर रज प्राबल्य असणारा जो मनुष्य आहे तो कर्मात आसक्त झालेल्या अशा जनामध्ये जन्म घेतो. तर तमो प्राबल्य असणारी व्यक्ती मूढ योनीमध्ये जन्म घेते. मूढ योनी म्हणजे शास्त्र पशु पक्षादी अशी योनी सांगते. पण तो मृत्यूच्या आधीच मूढ होऊन गेलेला असतो. सात्विक कर्माचं फळ हे निर्मळ आणि पुण्यप्रद असं असतं. ध्यान, अध्ययन, चिंतन, देवपूजा, परोपकार ही जी सात्विक कर्म आहेत त्या सात्विक कर्मांचं एकूणच फळ हे त्याच्या अंतःकरणाचे खळमळ धुवून काढणं असं करतात. आणि एकूण पुण्य जीवनाचं जे सहज स्वाभाविक सुख आणि सुगंध आहे ते त्याला सतत प्राप्त होत राहतो. तर रजोगुणी मनुष्य, रजोगुणी राजस कर्माचं फळ जे दुःख आहे, अशांती आहे, त्याला वारंवार प्राप्त होत असतो. तर तामस कर्माचं फळ म्हणजे देह बुद्धी अधिकाधिक बळकट होणं आणि अज्ञान हे त्याच्या ठिकाणी घेरून येत असतं. सत्वापासून ज्ञान उत्पन्न होतं. सत्वात संजायते ज्ञानम असं भगवंत म्हणतात. सत्वगुणाची महती अशी की सत्वगुण जरी बांधून टाकत असला तरी देखील जीवन ऊर्ध्व गतीला जाण्यासाठी सत्वगुणच उपयोगाला येतो. त्यामुळे सत्वापासून सत्वगुणाचा अहंकार नाहीसा होऊन ज्ञानप्राप्ती सत्वगुणी मनुष्याला होते. त्रिगुणांचा जो ऐहिक जीवनावर परिणाम होतो त्याच्यामध्ये सत्वगुणी जीवनावर पडणारा हा विलक्षण परिणाम आहे की सत्वगुणी मनुष्य ज्ञानाला प्राप्त होतो. तर रजोगुणापासून लोभ प्राप्त होतो. अधिकाधिक लोभ, अधिकाधिक तृष्णा अशी रजोगुणी मनुष्य वाढवत जातो. तर तमोगुणापासून प्रमाद, मोह, अज्ञान आणि त्याच्यापासून एक प्रकारची जडता, पराधीनता अथवा क्रूरता देखील. तमोगुणी मनुष्य एकतर पराधीन असतो, काही उद्योग व्यवसाय न करता आणि ज्ञानाचीही उपासना न करता दुसऱ्यांनी आपलं पोषण करावं असं तमोगुणी मनुष्याला वाटत राहतं. आणि त्यापोटी तो क्रूरतेला देखील प्राप्त होतो. एकतर तो अत्यंत आळस आणि प्रमादामुळं पूर्णपणाने पराधीन असं जीवन जगतो किंवा तो हातात शस्त्र घेतो आणि हत्या देखील करतो. तो क्रूरता करायला मागं पुढं पाहत नाही. सत्वगुणी मनुष्याला मृत्यूनंतर
वरचा लोक मिळतो म्हणजे स्वर्ग मिळतो असं भगवद्गीता म्हणते. उन्नतीला कशाही प्रकारे ऐहिक अथवा पारलौकिक सत्वगुणच हवा असा निष्कर्ष याच्यातून निघतो. तर मृत्यूनंतर मध्यम लोकाला अथवा त्याचं वर्णन मनुष्य लोक असंही करतात, त्याला रजोगुणी मनुष्य प्राप्त होतो. रजोगुण मनुष्य चळवळ्या असला तरी देखील घाण्याच्या बैलाप्रमाणे जिथून सुरुवात केली तिथंच थांबणं हे त्याचं नशीब असतं. तो जीवनामध्ये विशेष काहीही मिळवत नाही असं याचं वर्णन लोकमान्यांनी केलेलं आहे. तो फिरतो पुष्कळ पण घाण्याच्या बैलाप्रमाणे फिरतो आणि जैसे थे हे त्याचं नशीब असतं. तर तमोगुणी मनुष्य मृत्यूनंतर कनिष्ठ किंवा अधोगती अशी प्राप्त करतो. सत्व, रज आणि तम हे गुण पृथक पृथक असे कधीच वर्तन करत नाहीत. हे त्यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे. हे तीनही एकत्र असतात. केवळ सात्विक मनुष्य ज्याच्यामध्ये रज आणि तम नाही असा मनुष्य नाही. केवळ रजोगुणी मनुष्य ज्याच्यामध्ये तम आणि सत्व नाही असा मनुष्य नाही. केवळ तमोगुणी मनुष्य ज्याच्यामध्ये सत्व आणि रज नाही असा मनुष्य नाही. जीवनाच्या एका समतोला करता सत्व, रज आणि तम या तीनही गुणांची अत्यंतिक आवश्यकता मात्र आहे. सर्वसाधारणपणाने झोपेतून प्रमादातून उठल्यानंतर स्वाभाविकपणाने निर्माण होणारा गुण, प्रमादातून हा शब्द मी जरा अनवधानाने वापरला, निद्रेतून जेव्हा जागा होतो, तमोगुणातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा सत्वगुणाची प्राप्ती त्याला होते. म्हणून सत्वगुण हा ध्यान, धारणा, भगवत भक्ती याच्याकरता आवश्यक गुण आहे आणि तो निद्रेनंतर करावा, आपोआप प्राप्त होतो. आणि त्या काळामध्ये ध्यान, धारणा अथवा भगवत भजन, पूजन करावं असं शास्त्र सांगतं. तसंच जसा दिवस वर येतो, सूर्य वर येतो, सूर्य चालतो म्हणा किंवा पृथ्वी फिरते म्हणा, पण त्याच्या एका गुणांनी जेव्हा भूक लागायला सुरुवात होते तेव्हा रजोगुण निर्माण होतो आणि रजोगुणातून मनुष्य पुरेपूर थकला की परत सत्वगुणामध्ये जाण्याची शक्यता असते. तो संधिकाल असतो. साधक याचाही उपयोग करून घेतो, पण रजोगुणातून थकल्यानंतर सत्वगुणात आणि त्याच्यातून परत तमोगुणामध्ये म्हणजे निद्रेमध्ये जाणं हे निरोगी नैसर्गिक असं जीवन समजलं जातं. कोणतंही चांगलं काम करणं हे सत्वाचं लक्षण जरी समजलेलं आहे तरी देखील चांगलं काम करण्याची इच्छा होणं हा जरी सत्वगुण असला तरी तशी प्रवृत्ती होणं आणि त्याला आरंभ करणं हे मात्र रजोगुणाचं काम आहे. म्हणून सात्विक स्वभावामध्ये थोडी तरी रजोगुणाची मिसळ ही नेहमी असते. सृष्टीतील सर्व पदार्थ असे त्रिगुणांच्या परस्पर आश्रयाने अगर लोकमान्यांच्या शब्दामध्ये झटापटीने निर्माण होत असतात. गुणांचा चढ उतार देखील होत असतो. जसं रज आणि तमाला दाबून सत्वाचा उत्कर्ष, तर कधी सत्व आणि तमाला दाबून रजाचा उत्कर्ष. एकूण जीवनाला याची देखील गरज आहे. बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश लाभला तरी तो विवेक जेव्हा इंद्रियामध्ये उतरेल तेव्हाच सत्वोत्कर्ष सिद्ध झाला असं समजावं. ही एक फार महत्वाची अशी टीप लोकमान्यांनी दिलेली आहे. नाहीतर कोणाकोणाला आपल्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश लाभला म्हणजे आपण सत्वगुणी आहोत असं वाटतं. ते असं म्हणतात की तो विवेक जेव्हा इंद्रियांपर्यंत उतरतो तेव्हा सत्वोत्कर्ष सिद्ध झाला. नाहीतर मग केवळ करंट्याने उतारणं पडून आपल्या ठिकाणी ज्ञानाचा उत्कर्ष झालेला आहे अशी कल्पना करण्यासारखं ते होईल. म्हणून तो प्रत्यक्ष सात्विक कर्मामध्ये जेव्हा रत होईल, त्याच्या इंद्रियांमध्ये तो जेव्हा उतरेल तेव्हाच खरा सत्वोत्कर्ष झाला असं मानायला हवं. एवढं सांगून भगवंत त्रिगुणातीत होणं हे आवश्यक आहे असं याच्या नंतर सांगतात.
सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा एकूण मानवी जीवनावर सर्व अंगाने कसा प्रभाव पडतो हे सांगितल्यानंतर या 3 गुणांच्या पलीकडे जाणं हेच जीवनामध्ये आवश्यक आहे. याच्यातल्या कोणत्याही एका गुणांमध्ये वर्तन करणं हे तितकं श्रेयस्कर नाही असं भगवंत निर्वाळा देतात. सत्वस्थ मनुष्य ऊर्ध्व गतीला जातो असं जे सांगितलेलं आहे, तरी देखील स्वर्ग प्राप्ती झाली, पण स्वर्ग सुखच अनित्य असल्यामुळं परम पुरुष असं ज्याला भगवद्गीता म्हणते त्याची सिद्धी केवळ सत्वगुणामुळे होणं ही शक्य नाही. त्यामुळे सत्वगुण झाला तरी तो प्रकृतीचाच एक गुण आहे असं समजून प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडे जो एक आत्मस्वरूपी परमेश्वर, परब्रह्म किंवा निर्गुण असं ब्रह्म आहे, ते जो ओळखील तो त्रिगुणातीत अशा दशेला प्राप्त होईल. भगवंत असं म्हणतात की नान्यम गुणेभ्यः कर्तारम यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावम सोऽधिगच्छति. द्रष्टा राहून जेव्हा तो पाहतो, नान्यम गुणेभ्यः कर्तारम, या गुणांचा कर्ता मी नाही असं जो द्रष्टा राहून पाहतो. यदा द्रष्टानुपश्यति, द्रष्टा राहून जो गुणांकडे पाहतो आणि या गुणांपैकी मी कशामध्येच नाही असं जो पाहतो, या गुणांचा कर्ता देखील मी नाही असं जो पाहतो, मी पुरुष प्रकृतीपेक्षा अर्थात या गुणांपेक्षा वेगळा आहे असं जो पाहतो, गुणेभ्यश्च परम वेत्ति, तो तिन्ही गुणांच्या पलीकडचं असं तत्व वेत्ति म्हणजे ओळखतो. गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावम सोऽधिगच्छति, आणि गुणांच्या पलीकडचं तत्व म्हणजे परमात्मा असल्यामुळं तो परमात्मा होऊन परमात्म्याला प्राप्त होतो. भगवद्गीतेचं एकूण निरूपण अत्यंत प्रेरक असं आहे आणि या गुणांकडं द्रष्टा भावाने पाहिला अलिप्त भावाने पाहिला भगवद्गीता सांगते. आणि ध्यानाचं देखील हेच मूळ तत्व असल्यामुळं द्रष्टा भावाने पाहणं, अलिप्त भावाने पाहणं, ध्यानामध्ये निर्माण होणारे जे विचार आहेत तर ते विचार हे त्रिगुणात्मकच असतात असं असल्यामुळं, कारण त्रिगुणांच्या पलीकडं विचार संभवनीय नाही, म्हणून या त्रिगुणांकडं वेगळेपणाने द्रष्टा म्हणून पाहणं याच्यामध्ये मोठ्या खुबीने ध्यानाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे असं मी समजतो. याचं कारण एरवी द्रष्टाहून गुणांमध्ये पाहणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. ते कधीतरी वेगळं बसून जर पाहायची सवय झाली तरच व्यवहार काळी द्रष्टा म्हणून पाहता येणं शक्य आहे. एरवी हे केवळ तत्वज्ञान राहील. असं असल्यामुळं या ज्ञान विज्ञानात्मक भावाचा आत्मज्ञानाच्या थेट साधनेशी, ध्यानाशी अत्यंत जवळचा संबंध असा या शब्दांद्वारे भगवंतांनी जोडला. द्रष्टा म्हणजे उदासीनपणाने पाहणारा पुरुष, प्रकृतीच्या गुणांखेरीज दुसरा कोणीही करता नाही असे जेव्हा जाणतो आणि तिन्ही गुणांच्या पलीकडचे तत्व ओळखतो, तेव्हा तो माझ्या स्वरूपाला पोचतो. ही एक प्रकारे, अर्थात कोणी असं याचा आणि ध्यानाचा संबंध जोडला नसेल, पण याचा आणि ध्यानाचा थेट संबंध आहे असं मला वाटतं. कारण हे जर पाहायचं असेल तर हे पाहण्यासाठी म्हणून सुरुवातीचं साधन हे ध्यान हेच असू शकेल.
आणि जेव्हा तिन्ही गुणांच्या पलीकडं, प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडं असं जर जायचं असेल तर द्रष्टृत्वानी अथवा साक्षीत्वानी अथवा अलिप्त भावानी पाहणारा जो आहे तोच विचार विचारांचं काम करत आहेत, विकार विकारांचं काम करत आहेत, गुण गुणांचं काम करत आहेत, मी त्याच्यापासून अत्यंत अलिप्त आहे, अशा बोधामध्ये जेव्हा जातो तेव्हा तो अचानक त्रिगुणांच्या पलीकडे जातो. आणि त्रिगुणांच्या पलीकडे जातो याचा अर्थ त्या क्षणापुरता गुणातीत होतो आणि गुणातीत होऊन एक तत्व जाणतो. गुणांच्या पलीकडचं की ते तत्व आणि परमात्मा हे एकमेकांपासून वेगळे नसतात, तेव्हा तो माझ्या स्वरूपाला येऊन पोचतो. त्रिगुणातीत होण्याची जी एकूण प्रक्रिया आहे ती प्रक्रिया याच्या पुढं भगवंत असं सांगतात की देहधारी मनुष्य देहोत्पत्तीस कारण झालेल्या या तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो. अशा रीतीने प्रथम ध्यानात आणि मग एरवी देखील, इतर वेळेला देखील तो त्रिगुणांच्या पलीकडे जायला जेव्हा शिकतो तेव्हा तो जन्म, मृत्यू आणि जरा यांच्या दुःखाने विमुक्त होतो आणि अमृताचा म्हणजे मोक्षाचा अनुभव घेणारा असा होतो. गुणान एतान अतित्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैहि विमुक्तो अमृतमश्नुते. अत्यंत महत्वाचे असे हे श्लोक आहेत. या ठिकाणी त्रिगुणातीत होणं हे अत्यंत आवश्यक आहे असं भगवंत सांगतात. वेदांतामध्ये ज्याला माया असं म्हटलेलं आहे त्यालाच सांख्य त्रिगुणात्मक प्रकृती असं म्हणते. त्यामुळे त्रिगुणातीत होणं म्हणजे मायेतून सुटून परब्रह्म सत्ता, परब्रह्म ओळखणं. याच्याच करता दुसऱ्या अध्यायामध्ये देखील त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन असा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला. ते सगळं काय आहे ते आणि उर्वरित 14वा अध्याय आपण पुढच्या रविवारी पाहूया. हरि ओम तत्सत. नमितो योगी धोरयामी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यं हितं सर्वं